न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हा लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आधार. पण याच न्यायव्यवस्थेतील एका माजी न्यायमूर्ती विरोधातील प्रकरणानं देशभरात खळबळ उडवून दिली. जस्टिस यशवंत वर्मा यांच्या विरोधातील तिन्ही आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने दिलाय. आणि आता या प्रकरणाचा चौकशी अहवाल लोकसभेसह राज्यसभेतही सादर करण्यात आलाय. विशेष म्हणजे या अहवालात केवळ अधिकृत निवासस्थानी सापडलेल्या मोठ्या प्रमाणातील रोख रकमेचाच मुद्दा नाहीये, तर महत्त्वाचे पुरावे सुरक्षित न ठेवणं, घटनास्थळावरील पुराव्यांमध्ये हस्तक्षेप होणं आणि या संपूर्ण प्रकरणावर दिलेला बचाव समाधानकारक नसल्याचा गंभीर ठपकाही ठेवण्यात आलाय. समितीने तर जस्टिस वर्मांचा संपूर्ण बचावच गंभीर संशय वाढवणारा असल्याचं म्हटलंय. पण हे प्रकरण नेमकं सुरू कसं झालं, वर्मांच्या घरात नेमकं काय सापडलं, समितीने कोणते 3 आरोप सिद्ध केले, पुरावे गायब किंवा नष्ट झाल्याचा मुद्दा नेमका आहे तरी काय, आणि सर्वात महत्त्वाचं, जस्टिस यशवंत वर्मांनी राजीनामा दिलेला असताना हा अहवाल संसदेत सादर करण्याचा अर्थ तरी काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या पुढील व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली मार्च 2025 मध्ये. त्यावेळी जस्टिस यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आग लागल्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जळालेल्या आणि अर्धवट जळालेल्या 500च्या नोटांची बंडलं आढळली. आरोप समोर आला. या घटनेने न्यायव्यवस्थेतच मोठी खळबळ उडाली. प्रश्न होता, एखाद्या विद्यमान न्यायमूर्तीच्या अधिकृत निवासस्थानी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आली कुठून, आणि या पैशांशी नेमका संबंध कोणाचा आहे? याच प्रश्नातून पुढे चौकशीची प्रक्रिया सुरू झाली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तत्कालीन सरन्यायाधीशांच्या पातळीवर इन हाऊस चौकशी करण्यात आली. यानंतर जस्टिस वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सुद्धा पुढे आली. 2025 मध्ये संसद सदस्यांनी त्यांच्या पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी प्रस्तावाला पाठिंबा दिला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968 अंतर्गत 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार. त्यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि ज्येष्ठ वकील बी.व्ही. आचार्य यांचा समितीत समावेश होता. या प्रकरणात जस्टिस यशवंत वर्मांनी सातत्याने आपल्यावरील आरोप नाकारले. त्यांचा असा दावा होता की त्यांना या रोख रकमेबाबत कोणतीही माहिती नाहीये. त्यांनी या प्रकरणामागे कट असल्याचाही आरोप केला. नंतर एप्रिल 2026 मध्ये त्यांनी चौकशी समितीसमोरची प्रक्रिया सोडून देत आपला राजीनामाच दिला. त्यांनी चौकशीवर काही प्रश्नही उपस्थित केले. आपल्या विरोधातील कारवाई ही ठोस पुराव्यांपेक्षा अंदाज आरोप आणि अनुमानावर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं. पण समितीने त्यांचा हा बचाव मान्य केला नाही आणि इथूनच या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं. चौकशी समितीने जस्टिस यशवंत वर्मांविरोधातील तिन्ही आर्टिकल्स ऑफ चार्ज सिद्ध झाल्याचं म्हटलं. पहिला आरोप होता की त्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात स्पष्टीकरण न झालेली रोख रक्कम आढळणं. समितीच्या मते अधिकृत निवासाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात 500च्या नोटा आढळल्या. या रोख रकमेबाबत समाधानकारक स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. यातला दुसरा आरोप होता महत्त्वाचे पुरावे सुरक्षित न ठेवणं किंवा त्यामध्ये हस्तक्षेप होणं. आग लागल्यानंतर घटनास्थळी असलेली जळालेली आणि अर्धवट जळालेली रोकड रक्कम नंतर तिथे सुरक्षित स्वरूपात उपलब्ध राहिली नाही. समितीने घटनास्थळ आणि पुरावे जतन करण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले किंवा त्यांच्यात हस्तक्षेप झाला. हा प्रश्न अधिक गंभीर बनला. तिसरा आरोप हा होता की समाधानकारक स्पष्टीकरण न देणं आणि चौकशी दरम्यान दिलेला बचाव टाळाटाळ करणारा आणि दिशाभूल करणारा असल्याचं समितीचं मत होतं. म्हणजेच समितीच्या मते जस्टिस वर्मांकडून या संपूर्ण घटनेबाबत जे स्पष्टीकरण देण्यात आलं ते चौकशीच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देणारं नव्हतं. या रिपोर्टमधील सर्वात चर्चेत आलेला भाग म्हणजे जस्टिस वर्मांच्या बचावाबाबत समितीची टिप्पणी. समितीने त्यांच्या बचावाला गंभीर संशय वाढवणारा ठरवलेला आहे. विशेषतः रोख रक्कम कुठून आली, ती तिथे कशी पोचली, आग लागल्यानंतर ती कशी हाताळली गेली आणि घटनास्थळावरील पुरावे व्यवस्थित का जतन झाले नाहीत, या प्रश्नांभोवती समितीने आपले निष्कर्ष मांडले.
समितीच्या निरीक्षणानुसार उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीजन्य तज्ज्ञांचा एकत्रित विचार केल्यानंतर जस्टिस वर्मांचा बचाव समाधानकारक ठरत नाही. इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे. समितीने तिन्ही आरोप सिद्ध झाल्याचं म्हटलं असलं तरी रोख रकमेची वैयक्तिक मालकी जस्टिस वर्मांचीच आहे असा स्वतंत्र निष्कर्ष समितीने नोंदवलेला नाहीये. म्हणजे रक्कम सापडली हा मुद्दा, ती का सापडली आणि तिच्याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण का मिळालं नाही हा दुसरा मुद्दा, आणि त्या पैशांची कायदेशीर मालकी नेमकी कोणाची होती हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त जजच्या घरातनं पैसे सापडले इतक्यापुरतं पाहणं अचूक ठरणार नाही. समितीचा निष्कर्ष मुख्यतः मिसबिहेवियर आणि कंडक्ट या संबंधीच्या आरोपावर आधारित आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे जस्टिस यशवंत वर्मांचा राजीनामा. एप्रिल 2026 मध्ये त्यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केला आणि चौकशी प्रक्रियेतून स्वतःला बाजूला केलं. त्यामुळे एक मोठा घटनात्मक प्रश्न निर्माण झाला की एखाद्या न्यायमूर्तीनं राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या विरोधातील महाभियोगाची प्रक्रिया पुढे नेता येते का? कारण महाभियोगाचा उद्देश असतो पदावर असलेल्या न्यायमूर्तीला पदावरून हटवणं, आणि जर व्यक्तीनंच पद सोडलं असेल तर संसद त्यांना नेमकं कशासाठी आता हटवणार आहे? हा कायदेशीर आणि घटनात्मक पेच या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा आहे. आता इथेच या प्रकरणाचा सर्वात मोठा ट्विस्ट आहे. जस्टिस वर्मांनी राजीनामा दिल्यानंतरही चौकशी समितीने आपला रिपोर्ट पूर्ण केला. 18 मे 2026 रोजी समितीने आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी हा रिपोर्ट संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. 2 खंडांचा हा रिपोर्ट आता संसदीय रेकॉर्डचा भाग बनलाय. म्हणूनच जस्टिस वर्मांनी राजीनामा दिला असला तरी चौकशीचा निष्कर्ष आता सार्वजनिक आणि संसदीय नोंदीचा भाग बनलाय. आता सर्वात मोठा प्रश्न, संसद ह्यात काय करणार? भारतीय संविधानातील तरतुदींनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या पदावरून हटवण्याची प्रक्रिया आर्टिकल 217 आणि संबंधित आर्टिकल 124च्या प्रक्रियेशी जोडलेला आहे. न्यायमूर्तींना पदावरून हटवण्यासाठी केवळ आरोप पुरेसे नसतात, दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताची सुद्धा आवश्यकता असते. म्हणजेच सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येतील बहुमत आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 बहुमत अशी कठीण घटनात्मक प्रक्रिया आहे. पण याच प्रकरणात एक मूलभूत प्रश्न असाही आहे की ज्यांनी आधीच राजीनामा दिलाय त्यांना संसद आता पदावरून हटवू शकते का? या मुद्द्यावरून घटनातज्ञांमध्येही मतभेद आहेत. काहींच्या मते राजीनाम्यानंतर रिमूव्हल प्रोसिडिंगचा व्यावहारिक उद्देशच राहत नाही, तर दुसरीकडे जजेस इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत सुरू झालेली चौकशी केवळ राजीनाम्यामुळे संपुष्टात येतेच असं कायद्यात स्पष्टपणे म्हटलं नसल्याचंही मानलं जातं. म्हणून हा केवळ जस्टिस यशवंत वर्मांचाच प्रश्न नाहीये, हा प्रश्न आहे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि उत्तरदायित्व यांचा. एका बाजूला न्यायव्यवस्था स्वतंत्र असली पाहिजे, न्यायाधीशांवरती राजकीय दबाव नको, मग दुसऱ्या बाजूला न्यायाधीशांवर गंभीर आरोप झाले तर त्याची चौकशी आणि उत्तरदायित्वाची प्रक्रिया प्रभावी असली पाहिजे. याच दोन मूल्यांमध्ये समतोल साधण्याचं मोठं आव्हान या प्रकरणामुळे समोर आलंय. तर एका घरात लागलेली आग, जळालेल्या 500च्या नोटांची बंडलं, त्यानंतर सुरू झालेली चौकशी, महाभियोगाची प्रक्रिया, जस्टिस यशवंत वर्मांचा राजीनामा आणि आता चौकशी समितीचा तिन्ही आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष, या संपूर्ण घटनाक्रमामुळे भारतीय न्यायव्यवस्थेतील अकाउंटेबिलिटी मेकॅनिझमवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ती रोख रक्कम नेमकी कोणाची होती? ती नेमकी त्यांच्या घरी कशी आली? घटनास्थळावरील पुरावे व्यवस्थित का जतन झाले नाहीत? जस्टिस वर्मांचा राजीनामा दिल्यानंतर संसद या प्रकरणात काय भूमिका घेणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी आता पुढचं पाऊल काय असायला हवं? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? समितीचा अहवाल आल्यानंतरही संसदेने पुढे कारवाईचा विचार करायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत बाकीच्या घडामोडींसाठी आणि बाकी बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक.